लॉग ऑफ अ नंबर, परत लक्ष द्या, कन्फ्युजन नको, परत एकदा मी तुम्हाला सांगतो. लॉग ऑफ एक्स तुम्ही काढताय तर पहिली टर्म आपण काढूया त्याच्यामधली काय, कॅरेक्टरिस्टिक, आणि दुसरं असतं समजा आपण मॅन्टिसा. ठीक आहे, आता लक्ष द्या, त्यातली पहिली टर्म आपण बघूया आता. फर्स्ट वन, कॅरेक्टरिस्टिक. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक काय माहिती का, लॉग ऑफ नंबर, दोन गोष्टींचं मिळून झालेलं आहे. पहिली आहे काय, कॅरेक्टरिस्टिक, दुसरी काय आहे, मॅन्टिसा. पहिलं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक, दुसरं काय आहे, मॅन्टिसा. चला, तर त्यातलं कॅरेक्टरिस्टिक मधला पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट वन, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा जास्त असेल तर, म्हणजे कसा बघा, मी इथं घेतो एक्स, हा नंबर आहे आपला. आता हा नंबर कसा आहे मी कन्सिडर करतो 3408, 340.8, 34.08, 3.408. सगळ्यात पहिले कॅरेक्टरिस्टिक काढत असताना कोणत्याही नंबरची आपण जेव्हा कॅरेक्टरिस्टिक काढतोय, म्हणजेच लॉग काढण्यासाठी जी पहिली स्टेप आहे कॅरेक्टरिस्टिक, ती काढत असताना पहिले आपण चेक करायचं वेदर द नंबर इज ग्रेटर दॅन 1 ऑर नॉट. दिलेला नंबर 1 पेक्षा जास्त आहे की नाही, हे सगळ्यात पहिले आपल्याला चेक करायचंय. तर जे काही 4 नंबर मी तुम्हाला इथं समोर दिलेले स्क्रीनवरती, हे सगळेच्या सगळे ग्रेटर दॅन 1 आहे की नाही, यस. चला, तर मग आपण इथे ते ग्रेटर दॅन 1 आहे, तर त्याची आपण इथे कॅरेक्टरिस्टिक काढूया. कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्स. ठीक आहे, याचं टेबल काढून घेऊया, म्हणजे कसा परत कन्फ्युजन नको. ओके, बघा बरं, लक्ष द्या. काय करायचं सर, मग आता कॅरेक्टरिस्टिक काढतोय तर कशी काढायची आहे. कॅरेक्टरिस्टिक काढत असताना काय करायचंय बघा, सगळ्यात पहिले हे जे नंबर आपल्याला दिसतोय त्या नंबरमध्ये पॉइंट कुठे आहे तो बघायचा. पॉइंट कुठे आहे तो बघायचा. आता इथे डेसिमल पॉइंट कुठे दिलाय, दिलाय का त्यांनी, नाही दिलाय. नाही दिलाय म्हणजे तो कुठं आहे, यस, नाही दिलाय म्हणजे तो कुठं आहे, दिला नाही डेसिमल पॉईंट म्हणजे तो इथे, कुठे नाही म्हणजे काय, तो इथे असणार आहे. आलं लक्षात. काय करायचं, जो डेसिमल पॉईंट आहे त्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला जेवढे डिजिट्स आहेत काउंट करायचे. किती डिजिट आहे, डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला डिजिट्स काउंट करूया. किती डिजिट्स आहेत, 1 2 3 4. त्या 4 मधून 1 मायनस करायचा. सर 1 का बरं मायनस केलाय, मेथड आहे कॅरेक्टरिस्टिक काढण्याची, मी माझ्या मनाने नाही करत, ती मेथडच आहे. ओके, सगळ्यात पहिले आन्सर शोधण्याआधी परत सांगतो, आपण लॉगॅरिथम बघतोय. लॉगॅरिथम बघत असताना लॉग ऑफ नंबर काढायची जी काही मेथड आहे, तर लॉग काढताना तुम्हाला लॉग आणि अँटी लॉग दोन्ही मिळूनच कॅल्क्युलेशन कंप्लीट होतात. त्यातला पहिला पॉईंट आपण बघतोय लॉग. लॉगमध्ये दोन गोष्टी आहे, कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा, हे दोघं मिळून लॉग ऑफ अ नंबर निघतो. त्यातला मग पहिला पार्ट घेतला आपण कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिकचे पण परत तिथं 2 पॉईंट आहेत. पहिला आहे नंबर जर ग्रेटर दॅन 1 असेल आणि नंबर जर लेस दॅन 1 असेल. आपण बघू लेस दॅन 1. इथे नंबर आपण 4 नंबर घेतो, 4 कोणते तरी डिजिट्स इथे म्हणजे 4 नंबर्स घेतलेले आहेत, ज्यांची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायची विच इज ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा जास्त आहे. तर हे बघत असताना सगळ्यात पहिले काय करायचं, जिथे डेसिमल पॉईंट आहे त्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट्स आहेत ते काउंट करायचे. डेसिमल पॉईंटचे इथं 4 आहे, त्यातून 1 मायनस करायचा. 4 मधून 1 गेला, कॅरेक्टरिस्टिक किती आली, 3. कॅरेक्टरिस्टिक किती आली इथे, 3 आली. यात काय डाऊट आहे. तसंच इथं डेसिमल पॉईंट, इथे डेसिमल पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट्स आहे, 0 पण एक डिजिट आहे बरं का, त्याला पण व्हॅल्यू की तो 0 आहे म्हणून. ठीक आहे, ओके. सो 1 2 3, 3 त्यातून 1 मायनस केला, किती आली कॅरेक्टरिस्टिक, 2. पॉईंट इथे, पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट्स आहे, 2. तर 2 मधून 1 गेले, किती उरले, 1. ओके, हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटच्या लेफ्टला किती डिजिट आहे,
एकच. सर 1 मधून 1 गेला तर किती उरणार? कॅरेक्टरिस्टिक 0च येईल. चालेल का? चालेल. का बरं नाही चालणार? 0 सुद्धा कॅरेक्टरिस्टिक असते, म्हणूनच ते दिलं. फक्त कंडिशन काय? नंबर शुड बी ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 तो असला पाहिजे. आणि इन केस द नंबर इज लेस दॅन 1, लेस दॅन 1 म्हणजे मायनसचं नाही म्हणत आहे मी, बघूया मी सांगतो तुम्हाला. इफ number x is in between 0 to 1, 0 to 1 असं असेल तर मग तिथे काय येणार आहे कॅरेक्टरिस्टिक? तोच नंबर आपण कॅरी फॉरवर्ड करूया पुढे. समजा x इथं कन्सिडर केला आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथे बघूया. ओके, तर आता इथे बघा काय आहे नंबर. मी इथं कन्सिडर करतो 0.3408, नंतर 0.03408, नंतर 0.0003408, त्याच्यानंतर 0.00000003408. कॅरेक्टरिस्टिक काय ते बघू. ठीक आहे, म्हणजे इन जनरल आपण काही घेतलंय सध्याला, तुम्हाला ते समजावं म्हणून मी असं लिहिलंय. बघा सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. बघा काय करायचं माहिती का? जेव्हा टर्म किंवा नंबर हा 0 पॉइंट समथिंग आहे, 0 पॉइंट बघा 0.0.0.0 म्हणजेच तो 0 आणि 1च्या मध्ये आलं लक्षात. 0 आणि 1च्या मध्ये त्याची कॅरेक्टरिस्टिक आपण कशी काढतो बघा. त्याची कॅरेक्टरिस्टिक काढण्यासाठी काय करायचं माहिती का? त्याचा जो डिजिट आहे हा बघा, हा पॉइंट म्हणजे जेवढे डिजिट्स आहेत त्याच्यामधला हा जो काय डेसिमल पॉइंट आहे, डेसिमल पॉइंटच्या लेफ्टला आणि त्याला लगेच लागून आलेले राईटला 0 काउंट करायचे. नीट बघा मी काय सांगितलं, डेसिमल पॉइंटच्या लेफ्टला किती 0 आहे आणि राईटला किती 0 आहे. आता लेफ्टला किती राहणार आहे? एकच राहणार आहे नेहमी. राईटला त्याला लगेच लागून आला पाहिजे, लगेच सांगितलंय. पुढचा 0 आदला मधला घ्यायचा नाही, म्हणून एक्झाम्पलमध्ये मुद्दामून एक 0 टाकून ठेवला इथे मी. याला काउंट करायचं नसतं. डेसिमल पॉइंटला लगेच जे ॲडजेसंट झिरोज आहेत ते काउंट करायचे. मग आता इथं लेफ्टला एक आहे, राईटला लगेच लागून आलेला नाही आहे, त्याला मी म्हणतो बार 1. काय म्हणतो सर? बार 1 म्हणजे काय? लॉकच्या भाषेमध्ये ते मायनस असतं. काय असतं? मायनस. आलं लक्षात. इथं जसे 1 पेक्षा जास्तच्या कॅरेक्टरिस्टिक सगळ्या पॉझिटिव्ह आल्या, तर 1 पेक्षा खाली नंबर लहान असलेल्याची काय येणार आहे? बारमध्ये व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे मायनस असणार आहे ते. ठीक आहे, पुढे इथे बघा डेसिमल पॉईंट इथे, याच्या इकडे 1 आणि राईटला 1, टोटल किती झाले? 2. बार 2. पॉईंटच्या इकडं 1, राईटला लगेच लागून 3, टोटल किती झाले? 4. बार 4 त्याची कॅरेक्टरिस्टिक. पॉईंटला लागून लेफ्टला 1, राईटला किती? 1 2 3 4 5 6 7 आणि याला पकडून किती झाले टोटल? 8. बार 8 ही त्याची काय झाली? कॅरेक्टरिस्टिक झाली. बघा मग आपण इथे अशा पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट केलेली आहे. तुम्हाला आलं लक्षात? याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? ओके, सो बघा इथे आपण सगळ्यात पहिले, तुमचं कन्फ्युजन नको म्हणून मी एक शॉर्ट रिवाइज सांगतो, सगळ्यांनी नीट ऐका. सगळ्यात पहिले लॉगॅरिथम आपण कशासाठी यूज करतोय? हार्ड कॅल्क्युलेशन्ससाठी. कोणत्याही पद्धतीचे हार्ड कॅल्क्युलेशन्सला यूज होणार आहे. ठीक आहे, पहिली मेथड तुम्हाला लॉग काढावा लागतो, कॅल्क्युलेशन्स करायचे. लॉगचे जे नंबर येणार त्याच्यामध्ये ते एवढे हार्ड नसतं, ते एकदा सॉल्व केलं की येतात बरोबर. आणि पुढे मग त्यांचा अँटी लॉग तुम्हाला घ्यावा लागतो परत. ओके, मग हे घेत असताना पहिला आपण लॉग ऑफ द नंबर एनी एक्स म्हटलो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2 स्टेप आहे. एक आहे कॅरेक्टरिस्टिक काढायची, दुसरी आहे
मॅन्टिसा काढण्याची. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक काढताना त्याचे परत दोन टाईप आले, नंबर ग्रेटर दॅन 1, नंबर लेस दॅन 1. नंबर जर ग्रेटर दॅन 1 असेल तर पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट आहे काउंट करायचं, त्यातून एक मायनस करायचं, ती त्याची झाली कॅरेक्टरिस्टिक. आणि इफ द नंबर इज लेस दॅन 1 अँड इन बिटवीन 0 to 1, आय मीन टू से इफ द नंबर इज लाईक 0 पॉईंट समथिंग, तसं असेल तर पॉईंटच्या लेफ्टला आणि राईटला लगेच लागून आलेले 0 मधला धरायचा नाही, तर ते किती आहे, ती त्याची कॅरेक्टरिस्टिक असते. आलं लक्षात? यात काय अडचण आहे का? ओके. उद्या मी तुम्हाला मॅन्टिसा तर सांगेल. आणि सर जर तुम्ही इतक्यात सांगितलं बार म्हणजे मायनसच असतं, मग डायरेक्ट मायनस का नाही लिहिलं, बार वरती का लिहिलेलं आहे, बरोबर आहे की नाही? मग बारमध्ये आणि मायनसमध्ये थोडा डिफरन्स काय तो मी तुम्हाला सांगेल पुढे, पण सध्या आपण हे लिहून घेऊया. मायनसच आहे ते, पण जो काही डिफरन्स आहे एक्झॅक्ट तो मी तुम्हाला नंतर सांगेल. तर सगळ्यात पहिले तुम्ही हे लिहून घ्या इथून, स्टार्ट रायटिंग डाऊन फ्रॉम हिअर, आणि मग पुढचं आपण बघूया. हे लिहा.